गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसई। संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका। वासुदेव शाश्वत अभियान वसईचे उद्गाते त्यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाचं क्रमशः वाचन। एक होता कंडक्टर। शब्दांकन श्री विवेक पर्वते। अभिवाचन अंजली कराडकर। परवलीचा उच्चार। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण काकांच्या बाबतीत खरी आहे। लहानपणापासून घरात अनुभवलेले धार्मिक संस्कार आणि स्वामी समर्थांची भक्ती हे सगळं बाळकडू पाध्ये काकांना आई वडिलांच्या संस्कारातून मिळालं। पेरावं तसं उगवतं। इथेच दत्त भक्तीचं बीज पाध्ये काकांच्या आयुष्यात रुजलं। वयाच्या 12व्या वर्षी झालेला सदानंद महाराज झाड यांच्याकडून स्पर्शानुग्रह, पुढे भाऊ महाराज करंदीकर यांच्याकडून मिळालेला नेत्रानुग्रह आणि पूज्य जनार्दन स्वामी खेर बडोदा यांच्याकडून मिळालेली नामदीक्षा, या सगळ्या गोष्टींचा व्हायचा तो इष्ट परिणाम पाध्ये काकांवर झाला। पाध्ये काकांना दत्त माऊली आणि स्वामी महाराजांच्या सेवेचं आणि त्यांच्या नामप्रसाराचं वेड लागलं। घरातल्या देवांची पूजा करताना आता काका दत्त आराधना करू लागले। परमपूज्य भाऊंच्या सेवेत त्यांना परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज मिळाले आणि स्वामी महाराजांची भक्ती करताना दत्त आराधना सुरू झाली। गुरुदेव दत्त हा परवलीचा उच्चार त्यांच्याकडून होऊ लागला। आजही काकांच्या बोलण्याची सुरुवात आणि शेवट श्री गुरुदेव दत्त अशीच होते। पाध्ये काकांच्या लहानपणापासूनच ना घरात एखादा ब्राह्मण येऊन गुरुचरित्राचं पारायण करीत असे। नंतर पाध्ये काका वसईला राहायला आल्यावर सुद्धा हीच पारायणाची प्रथा सुरू राहिली। एक दिवस त्यांच्याकडे पारायणाला येणाऱ्या गुरुजींनी स्वतःच्या घरातली दत्त मूर्ती पाध्ये काकांच्या घरी आणून त्या मूर्तीच्या साक्षीनं पारायण पूर्ण केले। त्या गुरुजींनी दिलेली ती मूर्ती आजही देवघरात पाहायला मिळते। पाध्ये काका या मूर्तीला साक्षात पारायणाच्या पूर्ततेचा प्रसाद मानतात। पुढे पाध्ये काकांनी अनेकदा गुरुचरित्र वाचलं, अधिकारी व्यक्तीकडून समजून घेतलं। इतकंच नव्हे तर त्या लिखाणातील भक्तीचे सूक्ष्म बारकावे शोधून स्वामी महाराजांना कोणत्या ओवीचा अर्थ काय सांगायचा आहे किंवा प्रत्येक अध्यायातील घडलेल्या गोष्टीचा बोधार्थ त्यांनी समजून घेतला। आज पाध्ये काकांचं संपूर्ण गुरुचरित्र पाठ आहे। त्यांच्या प्रत्येक अध्यायातील गोष्टीवर पाध्ये काका अधिकार वाणीनं बोलतात। गुरुचरित्रातील धोब्याची कहाणी अध्याय 9 किंवा मुळापासून उपटून टाकलेली घेवड्याची वेल अध्याय 18 किंवा अवेळी कापलेल्या शेतातील ज्वारीच्या पिकाची कथा अध्याय 47 असे अनेक अध्याय असो, अशा अनेक गोष्टी पाध्ये काका जेव्हा सांगतात ना तेव्हा त्याचा पारमार्थिक आणि प्रापंचिक अर्थ समजावून सांगतात। अशा प्रकारची प्रवचनं किंवा या विषयावर बोलताना ते अत्यंत भावुक होतात। डोळ्यातून स्वामी महाराजांविषयी असलेली तळमळ अश्रूंच्या रूपानं व्यक्त होते। केवढीही स्वामी भक्ती। ते अशा भारावलेल्या अवस्थेत असतात ना तेव्हा एका भक्तिपूर्ण गाण्यातील शब्द आठवतात। हा देह न माझा उरला, हा देह न माझा उरला, दत्त दिगंबर तो झाला। हा श्वासही जपतो आता, हा श्वासही जपतो आता त्या दत्ताच्या नामाला। आत्मा झाला परमात्मा, आत्मा झाला परमात्मा। स्वामी महाराजांची करुणा त्रिपदी। गोपाल स्वामींचे सांगावे कवण्या ठाया जावे, किंवा
सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. ही पद गाताना पाध्ये काकांचे देहभान हरपते. सद्गुरू किंवा स्वामी महाराज काकांसाठी जळी स्थळी काष्ठी पाषाणी व्यापून उरलेला स्थायी भाव आहे. हे कार्य करताना त्यांनी अनेक भक्तांना स्वामी समर्थ, स्वामी महाराज आणि श्री दत्त गुरूंच्या मूर्ती प्रसाद म्हणून वाटल्या. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी आपल्या आयुष्यात आपल्या पदस्पर्शानं पावन केलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या गावागावात जाऊन कार्याचा आणि स्वामी नामाचा प्रचार आणि प्रसार केला. तिथे दत्तयाग, ब्राह्मण भोजन, दानधर्म केला. सोबत अनेक भाविकांनाही असं कार्य करण्याची प्रेरणा देऊन त्यांच्याकडून असं कार्य करवून घेतलं. हे शब्दांकित केलेलं पुस्तकही त्या स्वामी कार्याचा खारीचा वाटा आहे. ज्या स्वामी भक्तांनी पाध्ये काकांसोबत उपासना आणि नामस्मरण केलंय ना, त्यांना यातील काकांची एकरूपता नक्कीच जाणवली असेल. त्यांच्या सहवासात आल्यावर काहींना ते फणसासारखे किंवा नारळासारखे वाटत असतील. आत मात्र गोड गरे आणि थंडगार गोड पाणीच भरलेलं आहे असं जाणवलं असेल. त्यांना पाहून स्वामी समर्थांच्या बाळाप्पांची आणि समर्थ रामदासांच्या उद्धवाची आठवण येते. सद्गुरू सापडल्यावर खऱ्या भक्ताची काय अवस्था असते ते संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात लिहिलं आहे आणि त्याची इथे सत्यता पटते. सद्गुरू वाचोनी सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागे, लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. पाध्ये काकांची अवस्था यापेक्षा वेगळी नसेल, नाही का? श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.